दादांना शिरूरमधून घरातल्याच व्यक्तीला लढवायचं होतं असं रोहित पवार यांनी म्हटलंय। दादांना सर्वेमधून कळालं की कोल्हे निवडून येणार असं रोहित पवार म्हणतात, तर आढारावांना नाईलाज म्हणून उमेदवारी दिली असंही रोहित पवारांनी म्हटलंय। अजितदादांच्या पक्षाला या मतदारसंघातून त्यांच्या चिन्हावर एका वेगळ्या व्यक्तीला लढवायचं होतं। घरातलंच कदाचित कुणीतरी असू शकतं। सर्वे झाला, अभ्यास झाला, सगळं झालं आणि त्यात कळालं डॉक्टर अमोल कोल्हे हे 3 लाखाली निवडून येणार आहे। आढळराव साहेबांना काय दिलं होतं, कुठलं ते म्हाडा दिलं होतं। आढळराव साहेब मस्त खुर्चीवर निवांत तिथं बसले होते। आता आपलं पुनर्वसन झालं, आता आपल्याला खासदारकी नको। त्यामुळे या उमेदवाराची हे इलेक्शन लढण्याची इच्छा होती का? मग ज्या उमेदवाराची इच्छाच नव्हती आणि तडजोड करणाऱ्या उमेदवाराला जर डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधात नाईलाज आहे म्हणून तिथं उभं केलं असेल, तर स्वाभिमानी डॉक्टर अमोल कोल्हेंना आपण निवडून दिलार का पलीकडच्या माणसाला निवडून दिला? सांगा।